मित्रांनो, तुमच्यासाठी परत एक कन्स्ट्रक्शनचा पार्ट आपण घेऊन आलेलो आहोत. इयत्ता 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यामध्ये इंटरमिडिएट प्लस जे काही आपण चित्रकलेच्या ग्रेड एक्झाम देतो बेटा, त्याच्यासाठी प्लस तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असलेले काही महत्त्वाचे कन्स्ट्रक्शन्स आहेत. त्यासाठी आपण इथे प्रॅक्टिससाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. ड्रॉ अ लाईन सेगमेंट 3.8 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट. आता काय करायचं आपल्याला, एक 3.8 सेंटीमीटरची एक लाईन सेगमेंट्स ड्रॉ करायची युजिंग देअर द रुलर. रुलरच्या सहाय्याने 3.8 सेंटीमीटरची एक फिगर काढा विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याला बायसेक्ट करायचं. आता बायसेक्ट म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना परत इथे प्रश्न पडतो, सर बायसेक्ट मीन्स दे आर द टू इक्वल पार्ट्स. त्यांचे दोन समान भाग विद्यार्थी मित्रांनो इथे करायचे आहेत. मग ते कसे करायचे ते आपण आता पाहूया. नाउ दिस इज नोन ॲज द कंपोज. आता काय करायचं, या कंपोजने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेल्या लाईन सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट्स करायचे. कसे तर ते पाहूया आपण स्टेप बाय स्टेप. तर काय करायचं, सर्वात अगोदर आपल्याला हा जो कंपोजचा मेटल पॉइंटर दिसतो, दिस इज देअर द मेटल पॉइंटर अँड दिस इज देअर द करेक्ट पेन्सिल पॉइंटर. नाउ यू विल कीप देअर द मेटल पॉइंटर ऑन द पॉइंट ए, आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर विद्यार्थी मित्रांनो घ्यायचं अँड ड्रॉ देअर द वन आर्क अपसाइड अँड वन आर्क देअर द डाऊन साइड. द सेम मेजरमेंट डोंट चेंज अँड यू विल कीप देअर द मिडल पॉइंटर ऑन बी अँड सेकंड वन डाऊन साइड. अशा पद्धतीने दोन काय करायचे बेटा, अपसाइड टू आर्क अँड डाऊन साइड. हिअर द टू आर्क यू विल ड्रॉ अँड फायनली draw there the line segment passing through these points. आता या लाईन मधून आपल्याला या दिसणारे जे काही आर्क काढलेले बेटा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वर एक आर्क खाली एक आर्क. नाउ सेम कंडिशन्स अपसाइड अँड डाऊन साइड अँड यू विल ड्रॉ देअर द वन लाईन सेगमेंट. ही लाईन सेगमेंट्स आपण आता ड्रॉ केलेली आहे. आणि या लाईन सेगमेंटचं जर मेजरमेंट्स बघितलं विद्यार्थी मित्रांनो, आता ही खालीपर्यंत मी लाईन सेगमेंट ड्रॉ केली. नाउ चेक देअर द मेजरमेंट. इथलं आणि इथलं मेजरमेंट चेक करा. नाउ बोथ ऑफ देअर द मेजरमेंट इक्वली मेजर्स. आता पहा, इथलं आणि इथलं अंतर नियर अबाउट सेमच भरणार आहे बेटा. दिस इज देअर द लाईन सेगमेंट, ड्रॉ अँड बायसेक्ट इट. म्हणजे एका लाईनचे जर दोन तुकडे करायचे असतील तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन पार्ट करता येतो. दॅट इज इक्वल्स टू AM इज इक्वल्स टू BM. नाउ सिमिलर we will draw there the angle. आता आपल्याला सेम असंच करायचं, एक अँगल आपल्याला काढायचं विद्यार्थी मित्रांनो आणि त्याला बायसेक्ट करायचं. ड्रॉ अ अँगल ABC whose मेजरमेंट 80, किंवा तुमच्या मनाप्रमाणे आपण 60 घेतलं अँड बायसेक्ट इट. आता एक अँगलचं मेजरमेंट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 60 घ्यायचं अँड व्हॉट इज द नेम ऑफ दॅट अँगल, ABC 60 अँड बायसेक्ट इट. पहा आता कशा पद्धतीने आपल्याला त्याला बायसेक्ट करता येईल. नाउ फर्स्ट ऑफ ऑल यू विल ड्रॉ देअर द लाईन सेगमेंट. एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायची. साधारणतः इथून एक 5 ते 6 लाईन सोडून बेटा इथे एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायची. नाउ हिअर द नेम ऑफ दॅट लाईन सेगमेंट दॅट इज BC. अगोदर बेस काढावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला अँगल ABC इज इक्वल्स टू 60 अंशाचा कोन काढायचा. द नेम ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट नोन ॲज द प्रोटेक्टर. या प्रोटेक्टरने काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 60 अंशाचा कोन घ्यायचा. पहा इकडे. नाउ चेक दिस अँड प्रॉपरली यू विल कीप ऑन दॅट द लाईन BC. नाउ 0, 10, 20, 30, 40, 50 अँड 60. नाउ हिअर मार्क इट. आणि तिथे एक 60चा मार्क करायचं आणि तिथून एक विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, लाईन सेगमेंट ड्रॉ करायचा. नाउ हिअर लाईक दॅट. व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ दॅट अँगल, द मेजरमेंट ऑफ दॅट अँगल इज इक्वल्स टू 60 डिग्री. अँड व्हॉट इज द नेम ऑफ हिअर, दॅट व्हर्टेक्स B. therefore measurement of angle ABC. now we can write here, or angle B is equals to simple way 6 degree. अशा पद्धतीने आपण अँगल ABC काढला 6 डिग्री. आता त्याला बायसेक्ट कसं करायचं, बायसेक्ट मीन्स दे आर द टू इक्वल पार्ट्स. चला once again we have to use there the compass.
पहा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवतो. आता तुमच्या मनाप्रमाणे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, कीप देअर द पॉइंट मेटल पॉइंटर ऑन देअर द बी आणि एक छोटासा आर्क काढायचा 1 ते 1.5 सेंटीमीटरचा and you will draw this arc like that. Now on there the line AB one arc is there and on there the line BC one arc is there. Now these two arcs you will give there the name A1 and A2 for simplifications. तुम्हाला एक समजण्यासाठी म्हणून आपण विद्यार्थी मित्रांनो तिथे A1 and A2 दिलं. Now next one point keep on there the point A1. नंतर परत मेटल पॉइंटर A वर ठेवायचा आणि तिथून एक थोडं लांब काढलं तरी चालेल, नो डाउट्स. आणि तिथून एक विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एक आर्क ड्रॉ करायचं. वन आर्क हिअर अँड फ्रॉम देअर द पॉइंट A2 सेकंड वन आर्क. असे छान पद्धतीने सिस्टमॅटिकली ऑल देअर द इंस्ट्रुमेंट्स यूज फ्रॉम देअर द कंपोज बॉक्स अँड सिस्टमॅटिकली यू विल ड्रॉ द फिगर. मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काय केलं आपण, 2 आर्क ड्रॉ करायलेत and one arc from there the point A and another arc from there the point B. Now join this line from there the vertex B. आता B पासून ही लाईन जॉईन करायची. पहा now you will join there the line segment from the point B. आता हे पहा हा पार्ट इक्वली पहा बेटा, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट दोन्ही इक्वल भरतात का पाहूया आपण. Now again we will take here there the protector. आता प्रोटेक्टर इथे ठेवायचा and now once again you will check these two angles having equal measurement or not. तंतोतंत हा 60 चा जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा 30 चा भरला. Now here 30 and here also 30. Hence our figure complete now. अशा पद्धतीने आपली आकृती इथे कंप्लीट झालेली आहे. Now this is angle ABC bisect into there the two equal parts. म्हणजे हा एक पार्ट इक्वल झाला आणि हा एक पार्ट इक्वल झाला. मग आपण इथे नाव पण देऊ शकतो अँगल ABM is congruent to angle MBC. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लाईन सेगमेंट्स प्लस काय ड्रॉ करता येते, angle bisectors. Now once again we will give there the another one example and this is there the most important example for your construction of next one figure circle साठी. पहा now next one question number 3. Draw a circle with radius r is equals to 4.2 centimeter and without using center draw a tangent. आता प्रश्न मोठा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, एक सर्कल काढायचा whose radius 4.2 centimeter and without using there the center of circle you will draw there the one tangents touching to there the circle. आता कसं करायचं पहा. आता अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं, स्केल घ्यायचं आणि स्केल वरती 4.2 सेंटीमीटर घ्यायचं आणि एक सर्कल ड्रॉ करायचं. नाउ हिअर यू विल टेक देअर द वन सर्कल whose measurement or radius of there the circle is equals to 4.2 सेंटीमीटर. आता हा 4.2 सेंटीमीटरचा घेतला आणि इथून आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एक आर्क एक सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं. नाउ चेक दिस. Now finally the circle is ready. Now circle is ready. आता काय करायचं, या सर्कलचं किंवा हा जो काढलेला बेटा रेडियस, व्हॉट इज देअर द मेजरमेंट 4.2 सेंटीमीटरचा आपण एकदम कंप्लीट सर्कल काढलेला आहे. आता या सर्कलला विदाउट युजिंग द सेंटर, म्हणजे हा सेंटरचा यूज करायचा नाहीये, अँड ड्रॉ अ टँजंट. टँजंट मीन्स एक असा, मी रफ काढून दाखवतो पहा, एक सर्कल आहे आणि या सर्कलला तुम्हाला अशी छेदणारी एक टँजंट काढायची, किंवा लाईक दॅट हिअर द सर्कल अँड यू विल ड्रॉ देअर द वन टँजंट्स लाईक दॅट. Those line segment or those line they are touching to their the circle at one point. जी स्पर्शिका किंवा जी रेषाखंड
वर्तुळाला एका बिंदूमध्ये छेदते त्याला आपण स्पर्शिका असे म्हणतो. चला तर पाहूया आपण ते कसं काढता येईल आपल्याला. विदाउट युजिंग द सर्कल म्हटलं म्हणजे सेंटर ऑफ सर्कल, तर तुमच्या मनाने इथं कोणताही एक ट्रायंगल काढायचं. पहा, नाउ हिअर आय विल ड्रॉ देअर द वन ट्रायंगल. थोडं सिस्टमॅटिक काढायचं आणि व्यवस्थित काढायचं, छान. आणि अशा प्रकारच्या चित्रकलेच्या ग्रेड परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या फिगर्स तुम्हाला भरपूर विचारल्या जातात. म्हणजे रेग्युलरच्या सिलेबसमध्ये तर आहेच आहे, पण द सेम टाइप ऑफ फिगर यू शुड आस्क इन देअर द एक्झाम, इंटरमिडिएट अँड द ग्रेड एक्झाम. पहा, असं एक ट्रायंगल काढून घ्यायचा आणि या ट्रायंगल्स मध्ये असाच एक आपल्याला एक स्पर्शिका काढून घ्यायची. इथं रफ दाखवलं आणि त्याच पद्धतीने आपण कसं काढतोय पहा. हे काय करायचं, आता ह्याला नावं देऊ आपण. नाव हिअर द नेम ए, हिअर द नेम बी अँड हिअर द नेम सी. नाव दीज आर देअर द 3 पॉइंट. आता 3 पॉइंट दिले, एक एक आपण काय करायचं, छोटी आर्क काढायची. नाव कीप देअर द मेटल पॉइंटर ऑन ए अँड ड्रॉ देअर द वन स्मॉल आर्क. अशा पद्धतीने एक छोटी आर्क ड्रॉ करायची. नाउ सेकंड वन स्टेप, द सेम आर्क यू विल ड्रॉ फ्रॉम देअर द पॉइंट सी. सी बसून सुद्धा एक आर्क ड्रॉ करायची. नाउ वन आर्क ड्रॉ फ्रॉम देअर द पॉइंट ए अँड वन आर्क ड्रॉ फ्रॉम देअर द पॉइंट सी. ऍज पर यू विश, तुमच्या मनाप्रमाणे 1 ते 1.5 सेंटीमीटरची घेतली तरीही चालेल. ही एक आर्क काढली, ही एक आर्क. मग या आर्कला नाव देऊ विद्यार्थी मित्रांनो A1, या आर्कला नाव देऊ A2. आता पाहायचं विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही अंतर मी तुम्हाला दाखवतो, दिस इज देअर द शेडिंग मार्क. हा जो अंतर मी तुम्हाला शेडिंग करून दाखवलेला आहे, तेवढंच अंतर एक्झॅक्टली मेजर करायचं. नाव चेक दिस आहे, या 2 बिंदू मधलं तेवढं अंतर मेजर करायचं विद्यार्थी मित्रांनो. अँड सेम पॉइंट यू विल कीप ऑन हिअर. इथे एक पॉइंट ठेवायचा आणि इथून एक छोटीशी आर्क टच करणारी ह्याला ड्रॉ करायची. अशा पद्धतीने काय केलंय, इथलं जो मेजरमेंट्स आहे त्याचं माप घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो इन देअर द कंपास बॉक्स. अँड यू विल कीप देअर द पॉइंट ऍट देअर द आर्क वन साइड अँड टचिंग टू देअर द अदर साइड यू विल ड्रॉ वन आर्क. मग इथून टच केलेली ती एक आर्क काढलेली आहे. आता या जे दिसणारे 2 आर्क एक दुसऱ्याने टच केलेले, त्याच्यामधून विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एक टँजंट ड्रॉ करायची. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल टू ड्रॉ द रेडियस 4.2 सेंटीमीटर अँड 1 टँजंट्स. अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो करण सर अकॅडमीला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.